धाराशिवमधील शेतकऱ्यांना कर्जाच्या नोटीसचा तगादा लावण्यात आला आहे। थकीत कर्ज असलेल्यांना बँकेच्या नोटीस आलेल्या आहेत, मेसेज आलेले आहेत। पुराचं संकट आहे, दुसरीकडे बँकेच्या नोटिसा आलेल्या आहेत। त्यामुळे मग शेतकऱ्यांनी करायचं काय हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे। जसं म्हटल्याप्रमाणे की एका बाजूला तुम्ही मदतीचा हात केलं पाहिजे आणि तर बँक वळी असं काहीतरी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं ती योग्य नाहीये आणि त्वरित अशा बँकेना जाब विचारलं पाहिजे सरकारने किंवा त्यांच्या जे काही ठेवी असतील किंवा त्यांचे जे काही त्याच्यामध्ये खाते असतील ते त्वरित राज्य सरकारने काढून घ्यायला पाहिजे। सर्व बँकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून असं सूचित करण्यात आलेलं आहे की पूरपरिस्थिती पूर्ण जिल्ह्यामध्ये असल्याकारणानं तुम्हाला नोटिसेस पाठवू नये। जोपर्यंत शासनाचा अंतिम निर्णय ह्या पीक कर्जाच्या बाबतीतला होत नाही तोपर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांना घाबरून सोडू नये। खरं तर बँकांनी अशा प्रकारच्या नोटिसेस ह्या महिन्यामध्ये पाठवणंच गरज आहे, कारण शासनाचा निर्णय अंतिम अद्याप झालेला नसताना शेतकऱ्यांना घाबरून सोडण्याचं काम ह्या बँका करतायत आणि प्रामुख्यानं मृत्यूंच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखा हा जर प्रकार बँका करत असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश मी जिल्हाधिकारी कीर्तिकरण पुजारी यांना दिलेले आहे। मला वाटतं त्या संदर्भामध्ये काय नोटीस आल्या काय नाही मला माहीत नाही, तुम्ही सांगतायत की नोटीस समोर आली तर आम्हाला कळेल, पण अशा परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायचा तुम्हाला वाटतं कॅबिनेटमध्ये निर्णय होईल आणि माननीय मुख्यमंत्री तो करतील।